मनरेगा कामाच्या मागणीसाठी मजूर महिलांचा मोर्चा, स्वाभिमानी मजूर संघटनेचा पंचायत समितीवर इशारा। चाकूर तालुक्यात मनरेगा कामाच्या मागणीसाठी मजूर महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। स्वाभिमानी मजूर संघटनेच्या वतीने पंचायत समितीकडे निवेदन देत तातडीने काम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। स्वाभिमानी मजूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार अनेक गावातील मजूर महिला पुरुषांनी ग्रामपंचायतींकडे नमुना क्रमांक 4 भरून कामाची मागणी केली आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यांना काम मिळाले नाही। मनरेगा नियमानुसार कामाची मागणी केल्यानंतर 15 दिवसांच्या आत रोजगार देणे बंधनकारक असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच जर 15 दिवसांच्या आत काम दिले नाही तर बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद असतानाही तो दिला जात नसल्याची तक्रार मजुरांनी केली। 2005 पासून लागू असलेल्या मनरेगा कायद्यानुसार मजुरांना हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। या निवेदनावेळी स्वाभिमानी मजूर संघटनेच्या कार्यकर्त्या वशाराणी वाघमारे, अंजली येदले, दैवशाला काकनाटे, आम्रपाली तिगोटी, पंचशिला बनसोडे, जीवन राठोड आणि प्रकाश गरड हे उपस्थित होते। तसेच ममताज संगतराज, रेखा भालेराव, पद्माबाई मुंडकर, सुरेखा नाईकवाडे, सुमन कोल्हेवाड, मंगलबाई केदासे, दीपाली कांबळे, लताबाई सुरवसे, दर्शना कांबळे, भारतबाई सुरवसे, सखिना संगतराज, वनमाला पाडुळे, मंगलबाई टाळकुटे यांच्यासह सुमारे 300 ते 400 मजूर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मजुरांना तातडीने काम देण्यात यावे, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी मजूर संघटनेने दिला आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दयानंद वाघमारे, चाकूर। गळचेपी होणाऱ्या मजुरांना जर 40% मजूर या ठिकाणी जर राज्य सरकारनं जर वाटा नाही उचलला तर रोजगार हमी योजना ऑटोमॅटिक बंद पडणार आहे। हे त्याच्यामधला खूप मोठ्या पद्धतीचा एक आर्थिक निकषावरचा बदल आहे। दुसरा बदल आहे की काम मागणीचा जो काही हक्काधिकार होता, कधी तुम्ही काम मागणी करा, 15 दिवसाच्या आत प्रशासनानं काम मागणी देणं अपेक्षित होतं किंवा कायद्यामध्ये तरतूद होती। त्या नवीन बिलामध्ये त्यांनी तरतूद अशी केली की 60 दिवस तुम्ही काढणीच्या आणि पेरणीच्या दिवसामध्ये तुम्ही काम मागणी करू शकणार नाहीत, अशा पद्धतीची त्याच्यामध्ये तरतूद केली। हे आम्हा मजुरांना मान्य नाही। दुसरी त्याच्यामध्ये जे काही तरतूद ही सगळ्यात खऱ्या अर्थानं ही अंमलबजावणीच्या अनुषंगानं जे काही ग्रामपंचायत स्तरावरती सरपंच, ग्रामसेवक, त्या ठिकाणचे नागरिक, ग्रामपंचायतची बॉडी हे त्यांना हक्काधिकार होते की तुम्ही तुमच्या गावामध्ये काय काम करायचं, रस्ता करायचा आहे, विहीर बांधायची, वेगवेगळ्या गाळमुक्त गाळ शिवार करायचं आहे, बांधबंदिस्ती करायची, हे काय हक्काधिकार होते, हे हक्काधिकार संपुष्टात आलेले आहेत। या ग्रामपंचायत स्तरावरती किंवा ग्रामपंचायत पातळीवरती हे त्यांना हक्क नाही। एक आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपण पुढची प्रक्रिया आपली काय? घटनेनं आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना लिहिली आहे त्या घटनेने आम्हाला खूप सारे अधिकार दिलेले आहेत। त्या घटनेच्या चौकटीमध्ये बसून जे काही कामगार वर्गांसाठी लढा आम्ही सुरुवात केलेली, ही जी काही स्वाभिमानी मजूर संघटनेनं आज निदर्शनापासून सुरुवात केली, अनेक आपल्याकडं आंदोलनाचे मार्ग आहेत। शांततेच्या मार्गानं आम्ही या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही हक्क अधिकार आहेत त्या हक्क अधिकाराचा लढाई आम्ही लढत राहू। सर, हे आंदोलन जे आपल्या संघटनेमार्फत हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे का महाराष्ट्र, मराठवाड्यात? आम्ही जवळपास 9 राज्यामध्ये ही स्वाभिमानी मजूर संघटना काम करते। त्याच्यामध्ये आज 6 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या, त्याच्यामध्ये लातूर आहे, धाराशिव आहे, बीड आहे, नांदेड आहे, नागपूर आहे, परभणी आहे, जालना आहे, या जिल्ह्यामध्ये साधारणतः आमचं स्वाभिमानी मजूर संघटना म्हणून काम करतो आहे। या संघटनेची सुरुवात मागच्या 18 वर्षापासून कर्नाटक राज्यामधून साथी अभय म्हणून आहेत, त्या सगळ्या त्यांच्या सहकार्यांनी याची सुरुवात केली आणि 18 वर्षापासून मजुराच्या वेगवेगळ्या हक्काच्या अधिकारावरती ही संघटना काम करते आणि विशेषतः रोजगार हमीला घेऊन ही संघटना आम्ही जास्तीत जास्त फोकस करतो आहे।